बघितलं तर परिस्थिती कंट्रोल करण्याचं महत्त्वाचं एक आव्हान असेल आणि त्याच वेळेला दोन्ही नेत्यांना किंवा सर्व पदाधिकाऱ्यांना तिथल्या नेत्यांना व्यवस्थितपणे सुखरूपपणे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न याहून अजून गंभीर होणार नाही अशा पद्धतीमध्ये बाहेर काढणं हे एक आव्हान असणार आहे। सध्याच्या घडलं तरी पोलिसांकडून या सर्व गोष्टी किंवा नेत्यांची समजूत काढणं त्यांच्याशी मध्यस्थी करणं हे पाहावं लागेल। दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की ज्या ठिकाणी बांधकाम केलेलं होतं जो राजकोट किल्ला म्हणतो त्या ठिकाणचे जे चिरे जे आहेत किंवा आपण दगड म्हणतो चिरायचे ते देखील या ठिकाणी उखडून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना खेचाखेचीचा प्रयत्न झालेला आहे आणि घोषणाबाजी थांबण्याचं काही नाव घेत नाहीये। अगदी किल्ल्याच्या पार्क साईडला देखील काही कार्यकर्ते आल्याचं या ठिकाणी दिसून येत आहेत। काही कार्यकर्ते मधल्या भागातून डोकावून पाहत आहेत। अशीच एकंदरीत तसं म्हटलं तर चिंता किंवा कायदा आणि सुव्यवस्था गंभीरपणे एकंदरीत निर्माण झाल्याचं यातून आपल्याला दिसून येत आहे। मुख्य गोष्ट हीच आहे की पोलीस प्रशासन यामध्ये खोल ठरल्याचं सध्याच्या घडल्यावर आपण नक्कीच म्हणू शकतो, कारण की नेत्यांच्या वेळा मॅनेज करण्यामध्ये दौरा मॅनेज करण्यामध्ये किंवा ताफा मॅनेज करण्यामध्ये पोलिसांकडून गल्लत झाली आहे आणि या जबाबदारीपासून नेमकं पोलीस काय आता भूमिका घेणार आहेत हे पाहावं लागेल। त्यांच्याकडे एक मोठं आव्हान आहे। कोणतेही कार्यकर्ते कोणतेही नेते सध्याच्या घडीला मागे हटायला तयार नाही आहेत। एक किल्ल्यावरचा एक कालचाच एक किस्सा सांगतो दीपक। अगदी महापुरुषाचं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान अशी इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सध्या श्रद्धा आहे आणि याच अंगणामध्ये म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आणि या अंगणामध्ये त्या देवाच्या हा संपूर्ण राडा सध्याच्या घडीला सुरू आहे। दीपक अमोल, खरं तर आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावर हा सगळा राडाला सुरुवात झालेली होती। ज्या वेळेला विजय वडेट्टीवार आणि नारायण राणे दाखल झालेले होते त्यावेळेला हस्त आंदोलन या दोघांनी केलेलं होतं, परंतु आदित्य ठाकरे दाखल झाल्यानंतर या सगळ्या राडाला सुरुवात झाली। आत्ताच्या घडीला या दोन्ही बाजूच्या गटाचं काय नेमकं म्हणणं आहे, कार्यकर्त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे, नेत्यांचं काय म्हणणं आहे? तर दीपक एक बघितलं तर मुळात असं आहे की नारायण राणे यांनी 12 वाजताची वेळ दिलेली होती असं सांगितलं जात आहे। त्यांनी 12 वाजताची वेळ दिलेली होती तर साधारणपणे महाविकास आघाडीचे नेते हे 10:30 वाजता किल्ल्यावरती येतील आणि साधारणपणे 11:15 किंवा लेट उशिरात उशिरा आम्ही असा अंदाज धरून चाललो होतो पत्रकार की साधारणपणे 11:30 पर्यंत हा मोर्चा सुरू होईल। त्याच्यामुळे कुठेही ही शक्यता नव्हती, वेळेनुसार सूत्रांनी शक्यता नव्हती की दोन्ही किंवा राजकीय पक्ष समोरासमोर येतील आणि अशी काहीतरी घडामोड किंवा अशी परिस्थिती उद्भवेल। पण वेळे मागे पुढे झाला। आदित्य ठाकरेंचा दौरा जो आहे तो उशिरानं झाला आणि त्यानंतर जर बघितलं त्याच वेळेला नारायण राणे आले। अगदी विजय वडेट्टीवार यांना निरोप मिळाला, कारण की विजय वडेट्टीवार यांच्यासोबत मी स्वतः मालवण सर्किट हाऊसच्या इथं होतो। त्यांनी असं सांगितलं की आदित्य ठाकरे मालवणच्या किल्ल्यावरती येत आहेत आणि त्या ठिकाणी सध्या मी जाणार आहे, तिथं आम्ही एकत्रच पाहणी करू आणि थोड्याच वेळात आम्ही मोर्चामध्ये सहभागी होऊ। महाविकास आघाडीचा हा मोर्चा असेल। पण पुढच्या काही मिनिटांमध्ये पूर्णपणे सिच्युएशन बदलली। आदित्य ठाकरे आले, नारायण राणे असतील किंवा भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आले, निलेश राणे स्वतः या ठिकाणी होते आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। अर्थात आता जर आपण बघितलं तर अशा या दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर आहेत। अगदी सेंटीमीटरचं पण अंतर आपण म्हणू शकत नाही। याचं कारण असं आहे की कार्यकर्ते भिडलेले आहेत आणि अशा वेळेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना, कारण की महिला पदाधिकारी असतील किंवा पुरुष जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते भिडलेले आहेत, अशा वेळेला त्यांना सुखरूप बाहेर काढणं दोघांनाही एकाच प्रिमायसेसमधून हे मोठं चॅलेंजिंग आहे। पण आता जर बघितलं कुणीही मागे हटायला तयार नाहीये। आदित्य ठाकरे सध्या जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्या ठिकाणी बसलेले आहेत। काही पदाधिकारी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। एक पर्याय असा देखील दिला गेला की आदित्य ठाकरेंना किल्ल्याच्या मागच्या बाजूने जाता येईल का याची देखील चाचपणी केली गेली। अगदी वैभव नाईक आहेत ते देखील या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत। मुख्य गोष्ट हीच आहे की कुठलाही नेता अर्थात ठाकरे गटाचा किंवा नारायण राणे किंवा भाजप यांचे समर्थक सध्याच्या घडलं तरी मागे हटायला तयार नाहीये। आम्ही वेळ का क्रॅश झाल्या आणि आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका सध्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची आपल्याला सध्याच्या घडल्या तरी दिसून येते। दीपक अमोल, जर ढिसाळ नियोजन हे देखील एक कारण यातलं धरलं महत्वाचं हा सगळा राडा होण्याच्या पाठीमागे, परंतु कार्यकर्त्यांकडून एकमेकांना चिडवण्याचा देखील प्रयत्न यामध्ये झाल्याचं समजतं आणि त्यातूनच कुठेतरी ही सगळी परिस्थिती निर्माण झाली असं म्हणता येईल। दीपक याचं कारण असं आहे की आपण त्या घोषणा सांगू शकत नाहीत, पण एकमेकांना खुणावणं, त्यांना हातवारे करून बोलावणं, त्यांना
घोषणा देऊन भांडणासाठी आपण असं म्हणू शकतो की कुठेतरी प्रेरित करणं, उद्युक्त करणं, अशा प्रकारचे प्रकार दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते सध्या त्या घडीला दिसून येत आहेत. अर्थात कुठेतरी ते सामंजस्याची भूमिका कार्यकर्ते असतील किंवा नेते किंवा नेत्यांचं कार्यकर्ते ऐकतात असं साधारणपणे आपण मानलं जातं किंवा असं दिसून येतं. पण अशा वेळेला कार्यकर्ते नेत्यांचं देखील ऐकत नाहीये. त्यामुळं कार्यकर्ते नेत्यांच्या देखील हाताबाहेर गेलेत का, हा देखील यातला प्रश्न आहे. म्हणजे एक बाजू जर का थांबली तर दुसरी बाजू त्याला चिडवण्याचा, त्याला डिवचण्याचा, त्याला प्रेरित करते, उद्युक्त करते, अशा प्रकारचं चित्र आत्ताच्या घडीला तरी आपल्याला दिसून येत आहे. विशेष बाब हीच आहे की महिला कार्यकर्त्या देखील यामध्ये कुठंही सध्याच्या घडीला आपल्याला मागं असल्याचं दिसून येत नाहीयेत. पोलिसांची जी शिस्तही आहे ती पूर्णपणे अयशस्वी सध्याच्या घडीला तरी दिसून येते. दीपक. अमोल, खरं तर त्या ठिकाणी असलेले चिरे जे आहेत ते कार्यकर्त्यांकडून पाडले गेलेले आहेत. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली, त्यासोबतच बाटल्या फेकल्या गेल्या. यामध्ये एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं समजतंय. दुर्दैवाची गोष्ट आहे. अर्थात ज्या महाराजांचे दाखले आपण देतो, ज्या महाराजांच्या विचारावरती आपण चालतो, ज्यांना आपण आदर्श मानतो, असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला अशा प्रकारची घटना घडणं ही नक्कीच दुर्दैव आहे, लज्जास्पद आहे. मुख्य आणि त्यातल्या त्यात आता जसं आपण बघितलं की आता एक पोलीस कर्मचारी जो आहे तो जखमी झालेला आहे. अर्थात लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, अर्थात कुणाची चूक आणि कुणाचे ढिसाळवाणेपणा ह्यावरती चर्चा, दोषारोप नक्कीच होतील. त्याबाबतच्या गोष्टी कदाचित पुढच्या काळामध्ये अजून ठळकपणे समोर येतील. पण अशा पद्धतीनं मारहाण करणं किंवा जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांच्याच जर का जीविताला अशा पद्धतीनं धोका होत असेल, निर्माण होत असेल किंवा झाला असेल तर ही गंभीर बाब आहे. आणि याला नेमका जबाबदार कोण ही देखील गोष्ट पाहावी लागेल. कारण काही प्रमाणात महिला कर्मचारी देखील आहेत. म्हणजे अक्षरशः सुरक्षा व्यवस्था ठेवताना, ही संपूर्ण सिच्युएशन कंट्रोल करताना या महिला सुरक्षा ज्या रक्षक आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत त्यांची देखील दमछाक होते. त्यांना देखील हे सर्व गोष्टी जड जात आहेत. कर्तव्यावरती असलेला अशा पद्धतीचा पोलीस अधिकारी किंवा पोलीस जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये अशा पद्धतीने जखमी होतोय तर याचा नेमका अर्थ काय, याचा सर्व विचार अर्थात हे कार्यकर्ते जे आहेत. दीपक, इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की हेच कार्यकर्ते जे आहेत जे एकमेकांच्या जवळचे आहेत, एकमेकांना ओळखतात. कधी काळी अगदी रस्त्यावरती भेटल्यानंतर देखील राजकीय वैर बाजूला सारून एकमेकांच्या सुखदुःखामध्ये देखील सहभागी झालेले किंवा होणारे हे कार्यकर्ते आहेत. अर्थात अशी काही उदाहरणं दिसली की कुणाची तरी पत्नी जी आहे ती त्या समोरच्या कार्यकर्त्यांच्या घराण्यामध्ये दिसली म्हणून तो अमोल, राहा आपल्यासोबत. वैभव काय बोलतात आपण ऐकूया. ते काय करणार, ते काय करणार, सगळ्यांना बाजूला हो. तुमच्या पोलिसाला मारलं, तुम्ही काय केलं नाही, काय करणार, कोण जबाबदारी घेणार, जबाबदारी कोण घेणार? ते आमच्या कार्यकर्त्यांना